श्री धनलक्ष्मी महिला मंडल वार्षिक 23वां वार्षिक महोत्सव मंडल की अध्यक्षा डॉक्टर वनीता गर्दे राजे के नेतृत्व में मंडल के माध्यम से इस वर्ष भी कोपेखेन स्थित शेतकरी समाज हॉल में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ। यह कार्यक्रम श्री धनलक्ष्मी महिला मंडल वाशी द्वारा आयोजित किया गया था और प्रॉपजोन रियल्टर्स एंड डेवलपर्स, पेशवाई डिजाइनर साड़ी स्टूडियो वाशी, गार्गी बाय पीएन गार्गिल एंड सन्स वाशी, वाइट लाइफ फूड प्राइवेट लिमिटेड, मोर फूड्स प्राइवेट लिमिटेड, डॉक्टर अग्रवाल आई हॉस्पिटल सानपाड़ा के सौजन्य से संपन्न हुआ। इस कार्यक्रम के तहत नवी मुंबई इंटर स्कूल छात्र समूह नृत्य प्रतियोगिता, धनलक्ष्मी पुरस्कार वितरण और महिलाओं के लिए विभिन्न खेल व प्रतियोगिताएं और महिलाओं के लिए हल्दी कुमकुम और सभी प्रतियोगिताओं का पुरस्कार वितरण समारोह संपन्न हुआ। इस समारोह में प्रमुख अतिथि के तौर पर निर्भर लेख न्यूज़पेपर के संपादक व समाज सेवक कांतिलाल कड़ू, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अध्यक्ष व आवाहन न्यूज़पेपर के संपादक सुबोध कांबळे, प्रॉपजोन रियल्टर्स एंड डेवलपर्स के जनसंपर्क अधिकारी सतीश हाटे, गार्गी बाय पीएन गार्गिल एंड सन्स वाशी की डायरेक्टर स्नेहल सुतार, वाइट लाइफ फूड प्राइवेट लिमिटेड के डायरेक्टर भरत गवारे, मोर फूड्स प्राइवेट लिमिटेड के एमडी श्रद्धा मोरे, पेशवाई डिजाइनर साड़ी स्टूडियो वाशी के डायरेक्टर दीपक धनवट, सानपाड़ा डॉक्टर अग्रवाल आई हॉस्पिटल के मिरान खान बंदे, दीपक देसाई, राष्ट्रीय नागरिक व पर्यावरण संरक्षण समिति के राष्ट्रीय अध्यक्ष विजय राजे धमाड़, सिने अभिनेत्री ज्योति निमसे, भाग्यश्री दड़वी आदि तमाम मान्यवर मौजूद थे। साथ ही श्री धनलक्ष्मी महिला मंडल की सचिव वैशाली धनावड़े, खजिनदार संचालिका सुप्रिया साळवे, संगीता लिमकर, संचालिका समता मोदी, विमल राजे आदि तमाम पदाधिकारी मौजूद रहे। श्री धनलक्ष्मी महिला मंडल पिछले 22 वर्षों से महिला एवं बाल कल्याण व सामाजिक क्षेत्र के साथ ही सांस्कृतिक और सभी क्षेत्रों में महिला सशक्तिकरण के लिए सक्रियता से काम करती आ रही हैं। ऐसे में बच्चों और महिलाओं को उनकी प्रतिभाओं का मौका देने के लिए एक खुला सांस्कृतिक मंच देने के उद्देश्य के साथ संस्था के अध्यक्षा डॉक्टर वनीता गर्दे राजे के नेतृत्व में हर साल विभिन्न प्रकार के कार्यक्रमों का आयोजन किया जाता रहा है। इस वर्ष धनलक्ष्मी समाज भूषण पुरस्कार 2024 उन 2 जोड़ों को प्रदान किया गया जो समाज के लिए एक रोल मॉडल हैं, जिसमें सामाजिक एवं चिकित्सा क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले डॉक्टर हनुमंत राव अण्णा साहेब पाटिल और डॉक्टर राजश्री हनुमंत राव पाटिल, वहीं सामाजिक एवं शैक्षणिक क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वाले डॉक्टर जितेंद्र लक्ष्मण लिमकर और स्वराली जितेंद्र लिमकर को धनलक्ष्मी समाज भूषण पुरस्कार 2024 से सम्मानित किया गया। साथ ही विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वाली 17 महिलाओं को क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार 2024 के साथ ही धनलक्ष्मी सखी सम्मान पुरस्कार 2024 से सम्मानित किया गया। इस वर्ष संस्था द्वारा आयोजित नवी मुंबई इंटर स्कूल ग्रुप डांस प्रतियोगिता में कुल 38 स्कूलों ने भाग लिया। हर साल की तरह इस साल भी सभी स्कूलों में जबरदस्त उत्साह देखने को मिला। ये सभी प्रतियोगिताएं कुल 4 ग्रुप में संपन्न हुई, जहां नृत्य में कोली नृत्य, मंगला गौर, देशभक्ति, महिला शक्ति, श्री राम, अभंग, बॉलीवुड, आदिवासी और ठाकर डोंबारी जैसे विभिन्न प्रकार के नृत्य प्रस्तुत किए गए और सांस्कृतिक कला और विभिन्न सामाजिक संदेश छात्रों द्वारा अपने नृत्य के माध्यम से दिया गया। इसी का परीक्षण ऑलविन कांतिलाल पाटिल और दीपाली जोशी द्वारा किया गया। साथ ही महिलाओं के लिए आयोजित विभिन्न प्रतियोगिताओं में महिलाओं ने उत्साह पूर्वक भाग लिया और विभिन्न पुरस्कार अपने नाम दर्ज किए। इस दौरान संस्था की संचालिका समता मोदी ने संस्था की ओर से अपनी भावनाएं व्यक्त की। आपण जेव्हा महिला होतो, सुरुवातीला मुलं लहान असतात, त्यावेळी आपण मुलांच्या कौतुकामध्ये अडकून जातो की माझ्या मुलांनी ह्या स्पर्धेत भाग घ्यावा किंवा त्यांचं कौतुक करण्यातच आपला वेळ जातो, आपल्याकडे आपण लक्ष देत नाही। पण या वनिता मॅडममुळे बऱ्याच महिलांना, म्हणजे माझा सुद्धा अनुभव आहे की कधी मी स्टेजवर गेली नव्हती, पण पहिला प्रोग्राम मी वनिता मॅडमकडे गाण्यासाठी मी केला आणि आज मी बऱ्याच स्टेजवर गाते किंवा एक स्टेज सुरुवातीचं जे स्टेज निर्माण करून देतात मॅडम, त्याच्यामुळे महिलांना सुद्धा खूप
स्फूर्ती मिळते आणि आपण काहीतरी केल्याचं समाधानसुद्धा लाभतं. खरंच सगळ्या महिलांचं कौतुक आहे आणि वनिता मॅडमचं खास कौतुक आहे, कारण बऱ्याच कार्यामध्ये त्या सतत महिलांसाठी कार्य करत असतात. बालसंगोपन असो किंवा श्रावण सोहळ्यामध्ये सुद्धा महिलांना सुद्धा पार्टिसिपेट करवतात. शिक्षक शिक्षिकासुद्धा होतात आणि मुलंसुद्धा मुली महिला सगळ्यांना त्या हे करून घेतात की त्याच्यामुळे सुप्त गुणांना वाव मिळतो आणि आपल्या अंगातली कला जेव्हा बाहेर येते ना, तो आनंद आणि समाधान खूप वेगळं असतं. तर वनिता मॅडमसाठी खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू वनिता. आणि समता मोदींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धनलक्ष्मी महिला मंडळाची मी दिसत असली ती माझ्या पाठीशी ह्या सगळ्या तुम्हाला आता दिसत आहेत, तर त्या सगळ्या आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वहीं इस दौरान गार्गी बाई P.N. गाडगिल एंड सन्स और पेशवाई डिजाइनर साड़ी स्टूडियो द्वारा निकाले गए लकी ड्रॉ विजेताओं को आकर्षक पुरस्कार देकर सम्मानित किया गया. इस दौरान मान्यवरों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की. खूप उत्तम कार्यक्रम, एक सुरेख मांडणी आणि दुसऱ्याचा उत्साह वाढवणारा हा कार्यक्रम. या ठिकाणी केवळ एक औपचारिकता न मानता त्याने अतिशय मनापासून हा कार्यक्रम केला. अनेकांचा आणि विशेष म्हणजे महिलांचं कौतुक महिलांनी करावं ह्याबद्दल मला खूप आनंद झाला. कारण अनेक ठिकाणी आपण पाहतो, आपण अनेक मालिकांमधूनही पाहतो की ह्या मालिकांमधून काहीतरी वेगळं दाखवलं जातं, परंतु प्रत्यक्ष चित्रपट या ठिकाणी आम्हाला हा पाहायला मिळाला. त्याबद्दल डॉक्टर वनिता मॅडम, त्यांचे सर्व सहकारी आणि या संस्थेचं आणि या संस्थेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्याने सहकार्य केलं. खरं तर ऐकायला खूप बरं वाटलं की नवी मुंबई ते दुबई किंवा इतर काही देश असतील इथपर्यंत त्यांनी प्रगती केली आणि त्यांनी जी लक्ष्मीची जी पावलं आहेत ती लक्ष्मीची पावलं उमटवून सर्वांनाच एक उत्साह त्यांचा द्विगुणित केला आहे. त्याबद्दल या संस्थेला आणि संस्थेच्या सर्व संचालकांना धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो, कौतुक करतो. धनलक्ष्मी महिला मंडळातर्फे कर्तृत्ववान पती पत्नींचा पुरस्कार हा प्रथम वर्ष आहे आणि आम्हालाही दोघांना हा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. इतर पुरस्कार अनेक मिळालेले आहेत, सरांना वेगळे आणि मला वेगळे, पण आज प्रथमच आम्हाला उभयतांना पती पत्नींना सामाजिक काम तसेच शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम केल्याबद्दल जो कर्तृत्ववान पती पत्नी म्हणून पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी इकडे मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, सो त्याबद्दल मी वनिता मॅमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच वनिता मॅम की तुम्ही आम्हाला इथे बोलवलंत आणि ही संधी दिलीत त्यासाठी. आणि हे जे काही तुम्ही सगळ्या महिलांसाठी कार्यरत आहात, मी म्हणेन फक्त महिलांसाठी नाही, आज मी एक एक्झाम्पल बघितलं की अगदी ज्युनियर सिनियर KGच्या मुलींपासून सगळे अगदी मोठ्या वयस्कर ज्या बायका होत्या त्यापर्यंत तुम्ही इतक्या सगळ्यांचे कार्य इतक्या सगळ्यांसाठी कार्यरत आहात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार वनिता मॅम. आणि तुम्ही खूप छान काम करत आहात, प्रत्येकाला एक संधी उपलब्ध करून देत आहात आणि एक असं म्हणतात ना, यू आर जस्ट दॅट वन चान्स अवे. तो एक चान्स जो आहे तो तुम्ही प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करत आहात आणि हा चान्स खूप सुंदररित्या त्याचं आउटपुट मिळतं आहे, त्याबद्दलही मला खूप छान वाटतं आहे आणि मला आज इथे बोलवलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. सर्वप्रथम तर वनिता मॅम यांचा खूप खूप मनापासून आभार मानेन मी, कारण त्यांनी ही संधी दिली आणि हे खूप मोठं आहे माझ्यासाठी की वुमेन एम्पॉवरमेंट हे आपण सतत ऐकत असतो, सतत प्रयत्न करतो आहे समाजामध्ये रुजवायचा, तर त्याचा अनुभव घेता आला. हे एवढ्या महिला त्यांनी इतक्या उत्साहाने पार्टिसिपेट केलं होतं प्रत्येक इव्हेंटमध्ये आणि त्यांचा उत्साह बघून खूप शिकण्यासारखं होतं आणि त्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं इथे. सो ह्याच्यापेक्षा सौभाग्य काहीच नसणार आहे इथे. सो सगळ्या महिलांना मनापासून धन्यवाद आणि मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचा उत्साह असाच राहू देत, वनिता मॅमचा सुद्धा उत्साह असाच राहू देत, कारण त्यांनी इतके वर्ष काय म्हणतो आपण महिलांना प्रमोट केलं आहे, त्यांना एनकरेज केलं आहे, मोटिवेट केलं आहे. हे तसंच राहू देत. पुरस्कार दिल्याबद्दल असं वाटतं की चला आपण काहीतरी करेक्ट ट्रॅकवर आहोत आणि आपल्याला हे पुढे घेऊन जायचं आहे. जे काय आपण करतो आहे, बिंग अ वुमन, बिंग अ स्त्री किंवा एक मुलगी म्हणून, एक बाई म्हणून या समाजात आपला जो काही रोल आहे आपण करेक्ट निभावतो आहे, त्याचा हा एक छोटा सा एग्जाम्पल है. तो वहीं इस कार्यक्रम की आयोजिका मंडल की अध्यक्षा डॉक्टर वनिता गर्दे राजे ने कार्यक्रम के आयोजन के पीछे का मकसद बताया.
आज धनलक्ष्मी महिला मंडळाचा 23वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वांनी साजरा केला. सकाळपासून आपण बघितलं असेल तर नवी मुंबई आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या आणि त्यानंतर धनलक्ष्मी सखी सन्मान पुरस्काराचं वितरण आणि यामध्ये आपण 17 जणांना सन्मानित केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण यावर्षीपासून धनलक्ष्मी समाजभूषण पुरस्कार हा ज्या दाम्पत्यांना दिला जाईल की जे खरोखर समाजासाठी काहीतरी एक योगदान म्हणून काम ठरतं आहे आणि त्यांनी विविध पूर्ण असे उपक्रम समाजासाठी राबवलेले आहेत आणि ते खरोखर ह्या पुरस्कारासाठी हकदार आहेत असं मी म्हणेन. तर अशा 2 उभयतांचा आपण या ठिकाणी धनलक्ष्मी समाजभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मानित केला आणि त्यामध्ये डॉक्टर जितेंद्र लिमकर सर आणि स्वराली लिमकर यांचा समावेश आहे. तसेच आपले माथाडी हॉस्पिटलचे डॉक्टर हनुमंतराव अण्णासाहेब पाटील आणि डॉक्टर राजश्री हनुमंतराव पाटील यांनाही आपण या पुरस्काराने आज सन्मानित केलेलं आहे. कारण हे आदर्श आहेत, समाजासमोर यावेत या उद्देशाने या पुरस्काराला आपण सुरुवात केली. दरवर्षी हा पुरस्कार आता दिला जाईल आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संस्था आज बघायला गेलं तर काही ना काही विविधपूर्ण उपक्रम करते. आपल्या संस्थेला 23 वर्ष झाले, पण दुसऱ्या संस्थांना पाठबळ मिळावं किंवा प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आपण धनलक्ष्मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा संस्थांना प्रदान करण्यासाठी आज आपण डायमंड स्पिरिट फाउंडेशन या पनवेल या संस्थेला आपण सन्मानित केलेलं आहे. आणि बघितलं असेल दिवसभराचं स्वरूप तर महिलांसाठी विविध खेळ, हळदी कुंकू समारंभ आणि स्पर्धा यांचं आपण आयोजन केलेलं आणि खूप असा महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. सकाळी पण खूप मुलांचा जल्लोष होता, आता महिला दिवसभरच होते आणि खूप छान असं कार्यक्रम आहे. आणि निश्चितपणे आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्यामुळे संपन्न झाला त्यांचे मी आभार मानणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आपले प्रेझेंटेड बाय पार्टनर होते प्रॉपझोन डीलर्स अँड डेव्हलपर्स आहेत आणि रिएल्टर्स आणि डेव्हलपर्स आहेत आणि खूप चांगलं त्यांनी असं सहकार्य केलं प्रेझेंट्स बाय स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून. तसेच आपले इतर स्पॉन्सर होते गाडगी बाय PN गाडगीळ अँड सन्स यांचे मी या ठिकाणी आभार मानते. प्रेझेंटेड पॉवर्ड बाय म्हणून त्यांनी आपल्याला सपोर्ट केला. तसे पेशवाई डिझायनर स्टुडिओ दीपक सर यांचे मी या ठिकाणी आभार मानते. AEI हॉस्पिटल यांनी आपल्या महिलांसाठी फ्री आय चेकअपचं त्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे. सगळ्या महिला ज्या उपस्थित होत्या त्यांना 1000 रुपयाचं जे फ्री आहे त्यांच्यासाठी आय चेकअप असं राहणार आहे. AEI हॉस्पिटलची मी या ठिकाणी आभार मानते. तसेच आमचे मोर फूडचे जे आमचे हे आहेत MD आहेत त्यांचे मी आभार मानते. श्रद्धा मॅम यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि लास्ट नॉट बट द लीस्ट व्हाईट फूड प्रायव्हेट लिमिटेड भरत गवारे सर यांचे मी या ठिकाणी विशेष आभार मानते. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम करता आला आणि त्याचप्रमाणे मीडिया पार्टनर्स आहेत आपले किंवा मीडियाने जो आज सपोर्ट केलेला आहे त्यांचे मी या ठिकाणी आभार मानते. नवी मुंबई नेटवर्क न्यूज यांचे मी या ठिकाणी विशेष आभार मानते. आणि खूपच छान पद्धतीने आजचा हा कार्यक्रम पार पडला आणि त्यातच आपण जे धनलक्ष्मी सांस्कृतिक पुरस्कार ज्या सेलिब्रिटीजला दिला जातो, मला वाटतं आज ह्या 2 सेलिब्रिटीज आपल्यासोबत आहेत आणि दरवर्षी हा एकीलाच दिला जातो पण आज एकावर एक त्यांच्या सिरियलमध्ये असं झालं की खूप छान वाटतंय की आय कॅन्ट एक्सपेक्ट. आणि मला दुसरा अभिमान आहे की ज्योती निमसे आमच्या नव्या मुंबईकर आहेत त्यामुळे खूप जास्त असं होतं की सहज त्यांची आई माझी मैत्रीण आहे आणि मलाही माहीत नव्हतं की त्या सिरियलमध्ये काम करतात. असं योग होतं म्हणे माझी मुलगी ही आहे. त्यानंतर मग मी त्यांना माझी इच्छा होती की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला यावं पण आज योगायोगाने तुम्ही डायरेक्ट पुरस्काराच्या माध्यमातूनच आमच्यासोबत आलात तर खूप छान वाटतंय. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.